मुंबईतील सीएसएमटी स्टेशनवर कॅन्टीनवाल्याचा तिकीट घोटाळा समोर आलाय। अधिकाऱ्याला नाश्ता चहा देऊन रेल्वे तिकीट कन्फर्म करून घ्यायचा। रेल्वे तिकीट कन्फर्म करून देण्यातून महिन्याला 2 ते 3 लाख रुपये कमवायचा। मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील कॅन्टीनमधील वेटरने वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या बनावट सही आणि शिक्क्यांच्या आधारे व्हीआयपी कोट्यातून तिकीट कन्फर्म करण्याच्या प्रकारातून लाखो रुपयांचा चुना हा रेल्वेला लावलाय। दक्षता विभागाच्या निरीक्षकांनी या संदर्भात आता ताब्यात घेतलंय। पुन्हा एकदा या संदर्भात निखिलकडे जाणार आहे। निखिल, मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील हा संपूर्ण गैरप्रकार तिकीट घोटाळा समोर आलाय, काय सांगशील सविस्तर? कारण अत्यंत धक्कादायक प्रकार या ठिकाणी पुढे आलेला आहे। तो म्हणजे आपण पाहिली तर लांब पल्ल्याच्या गाड्यांना मोठ्या प्रमाणात वेटिंग असते आणि ह्याच गाड्यांची बुकिंग कन्फर्म करण्यासाठी अनेक महिने आधीच मात्र या ठिकाणी प्रवासी आहेत ते बुकिंगसाठी धडपडत असतात। परंतु एक रेल्वे च्या कॅन्टीन मधल्याच या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी हा प्रकार केलेला आहे। ते म्हणजे अधिकाऱ्यांचे बनावट सही शिक्के आहेत ते त्यांनी बनवलेले होते आणि या सही शिक्क्यांच्या आधारे तो तिकीट आहे ती कन्फर्म करायचा। व्हीआयपी कोट्यातून ही तिकीट तो त्यांना कन्फर्म करून द्यायचा। तर याच संदर्भात पोलिसांनी आहे ती आता दखल घेत त्याला अटक देखील करण्यात आलेली आहे। परंतु या प्रकरणामध्ये जवळपास समजते की तो महिना अखेरीस 1 ते 1.5 लाख रुपये या सर्व प्रकरणातून आहे तो कमवत होता। हे सगळं प्रकरण पुढे आलं ते म्हणजे कोलकाता मेल मधील एका प्रवासी आहे त्याने टीसीला सांगितलं की आम्ही अधिकचे पैसे देऊन ही तिकीट बुक केलेली आहे, त्यांना बसण्यासाठी जागा मिळत नव्हती। त्यावेळी हा संपूर्ण प्रकार पुढे आला आणि यानंतर पोलिसांनी ती कारवाई केलेली आहे। निखिल, एक महत्त्वाचा प्रश्न यामध्ये निर्माण होतो की खरं तर आता हा कर्मचारी त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलाय। 2 ते 3 लाख रुपये महिन्याला तो कमवायचा, मात्र यामध्ये कोणी अधिकाऱ्यांचा समावेश आहे का आणि हा नेमका प्रकार उघडकीस कसा आला? नक्कीच आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये पोलीस आहेत ते आता त्याची चौकशी करतात आणि या प्रकरणामध्ये त्याला कोणी अधिकारी सहभागी होता का हे देखील आता पोलिसांच्या तपासामध्ये येणार आहे। आणि हे जर प्रकार पाहिला तर कोलकाता मेल मधील प्रवाशांचे तिकीट तपासत असताना मध्य रेल्वेने मुख्य दक्षता निरीक्षक जितेंद्र शर्मा यांच्या पथकाने काही प्रवाशांना अधिकचे पैसे देऊन तिकीट कन्फर्म केल्याचे आहे ते समजलेलं होतं आणि याच प्रकरणातून दक्षता अधिकाऱ्यांनी याच संपूर्णपणे माहितीची शहानिशा करून त्याच्यानंतर ह्या प्रकरणातील सीएसटी मधील कॅन्टीन मधील एक कामगार म्हणजे रवींद्र शाहू हा ह्या प्रकरणामध्ये असल्याचं समजलं आणि त्यानंतर ही संपूर्ण कारवाई ती केली आहे। नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। मुंबईतील सीएसएमटी स्टेशनवर कॅन्टीनवाल्याचा तिकीट घोटाळा समोर आला। अधिकाऱ्याला नाश्ता चहा देऊन तिकीट कन्फर्म करून घ्यायचा, मात्र या सर्वांच्या माध्यमातून तो महिन्याला तब्बल 2 ते 3 लाख रुपये कमवत असावा असा सुद्धा अंदाज वर्तवण्यात आला।